माय माऊली नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अंगारिकी चतुर्थी महात्म्य. संकष्टी चतुर्थी अंगारिकी म्हणून का संबोधली जाते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो. आपापल्या घरी संध्याकाळी देवघरातल्या मंगलमूर्ती गणपतीची पूजा केली जाते. बाप्पाला दुर्वा, मोदक, लाडू अर्पण केले जातात प्रसाद म्हणून. आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते तिला आपण अंगारिका चतुर्थी, मंगळी चतुर्थी म्हणतोय. यामागची एक कथा आहे ती आपण आता बघूया. कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाजे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासून मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केलेले. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला हो. त्यानं 1 वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आज तो दिवस होता कोणता? मंगळवारी. आपल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृतपाशन करण्याचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाईल. त्या संबंधित उपवासास 21 संकष्टी केल्याचे फलप्राप्ती प्राप्त होते. 6 महिन्यातनं एकदा अंगारिका चतुर्थी येते. या चतुर्थीमुळे ते फल प्राप्त होईल आणि तुझ्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्याच्यातही वाटले जाऊन त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील. तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारिकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच त्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिकी मात्र न विसरता व न चुकता वर्जन करावे, ज्यामुळे 21 संकष्टी केल्याचे फलप्राप्ती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले आहे. म्हणूनच मंगळवारी येणारे संकष्टी चतुर्थी अंगारिकी योग म्हणतोय. आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी नक्कीच अंगारिका करावी. कारण अंगारिकाला ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे अंगारिका चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरीचा निश्चितच फायदा होतो. आता ह्या दिवशी मात्र श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तेही हे ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबून नये. उपवास हा चंद्रोदयानंतर रात्रीच सोडावा. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले आवडणार नाहीत. चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडावा हे श्रेयकर. गणेश अंगारिकेचा श्लोक आता आपण म्हणूया. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहाणा अर्धयं नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थ्या तु संपूजितं विदुदये क्षिप्रं प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते.
अंगारकाय नमस्तुते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.